रात्रीचे 2:11 झालेत आणि ह्या टाइमला सो हे गाईज वेलकम बॅक टू माय एक यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे माझ्या. तर मी असा विचार करतोय की नाही का आता इथनं पुढे जे आपले ब्लॉग्स येतील ते मराठीमध्येच येतील, कारण की माझी जी भाषा जी मी रेग्युलर यूज करतो ती पण मराठीच आहे. रेग्युलर यूज कराय कपडे आहेत काय जे म्हणजे जे लहानपणापासून आतापर्यंत बोलतोय ते माझी भाषा मराठीच आहे. त्यामुळे मी ठरवलं की इथनं पुढे आपले जे पण ब्लॉग्स असतील ते बी नीट येत नाही ते सांग. हिंदी पण मला नीट येत नाही खरं तुम्हाला सांगायचं म्हटलं. माझं तर मम्मा पप्पा होतं ते हिंदी क्या बात कर रहे मध्ये आहे तसा काहीतरी सीन आहे. त्यामुळं नाही का, पण जेव्हा आपले फॉलोअर्स वगैरे वाढतील, सबस्क्रायबर्स वाढतील, व्ह्यूज वाढतील, कमेंट्स वाढतील, तेव्हा आपण बघू आपण हिंदीमध्ये ट्राय करायचं. पण जस्ट नाव मी आता कुठं चाललोय ते तुम्हाला सांगतो. म्हणजे कुठं चाललोय ते तर आता फिक्स नाहीये. जस्ट बसलो होतो घरी, मी भाऊ बसलो होतो घरी, जेवण वगैरे केलं. त्यानंतर असंच बोलताना पण विषय नाही निघाला. त्याला म्हटलं चल इथं बाहेर जाऊन येऊ. आता बाहेर तर आलोय. व्लॉग मध्ये तुम्ही थंबेल बघून तर कळलंच असेल तुम्हाला कुठं चाललोय, पण शेवटपर्यंत बनून राहा, खूप एन्जॉयमेंट होणार आहे. आणि बघू जाऊ आता पुढं. सो आता आपण आलेलो आहे, बघू शकता लोकेशन. तर मला काय बोलायचं होतं तुम्हाला. मला माहिती आहे खूप दिवसानंतर आपला ब्लॉग येतो यूट्यूबवर. माझ्या इथे लास्ट ब्लॉग मी 4 महिन्यापूर्वी टाकला होता, तो पण मालवणचा. त्याच्यानंतर पण मी खूप वेळा बाहेर फिरायला गेलो, पण मी ब्लॉग नाही बनवला. आता एक झाला प्लॅन अचानक, त्याचा मी ब्लॉग बनवतोय. हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा. ह्या ब्लॉगला मला एक रिस्पॉन्स द्या की नाही का तो खरंच तुम्ही ब्लॉग वगैरे बघता. त्याच्यावरून आपण डिसाईड करू की आपण पुढचे ब्लॉग कसे बनवायचे कसे नाही. जाऊ दे, कॉफी लाया थंड थंड. इसको भी नहीं पता अभी हम कहाँ जा रहे हैं. सो गाईज आपण आलो लोणावळ्याला फिरायला नाईट आउटला. सो आता चाललो टायगर पॉइंटला वरती. फुल रिक्स है तभी हिम्मत है. रिक्स है तो इक्शे वो वाला नहीं, रिक्स है तो हिम्मत है. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. सो गणपतीला हार टाकतोय, कारण की वरती रात्रीचं वेळ आहे, कोणच नसेल वरती. जाताना हक्का घाट आहे. कसं वाटतंय भाऊ, तुला सरप्राईज दिलं मी डायरेक्ट. काय सरप्राईज दिलंय मला. दुबई बिबईला घेऊन गेला असता असं मला काही नसतं वाटलं दुबई बिबईला जायला. सो फायनली गाईज मला जिथं पोचायचं होतं तिथं मी आता डेस्टिनेशनला आलेलो आहे. आता खंडाळ्या घाटात हे बघू शकता पुढचा व्ह्यू. एवढं भारी नाही आपली गाडी. रात्रीचे 2:11 झालेत आणि ह्या टाइमला मी खंडाळ्या घाटात. सो आपण जाऊ पलीकड. इथनं जो व्ह्यू दिसतो ना राव, खतरनाक.